योद्धा न्यूज मराठी. सिद्ध आणि चिकाटीचं फळ. राजगुरुनगरच्या मंगेश धोत्रे यांची पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीशपदी निवड. राजगुरुनगर. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द जर मनात असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही. याचाच प्रत्यय खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मंगेश धोत्रे यांनी दिलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC घेण्यात आलेल्या परीक्षेत मंगेश यांनी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातलीय. विशेष म्हणजे कोणताही खासगी क्लास न लावता केवळ स्वतःच्या कष्टावर त्यांनी हे यश संपादन केल्यानं त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आईची ओढणी आणि कष्ट, संघर्षाची कहाणी. मंगेश धोत्रे यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिलाय. एका वेळी कुटुंबाला पोटभर अन्न मिळेल की नाही अशी परिस्थिती असताना मंगेश यांच्या आईनं खचून न जाता लोकांची धुणीभांडी करून मुलांच्या शिक्षणाचा गाडा ओढला. वडिलांनीही मुलांच्या भविष्यासाठी अतोनात मेहनत घेतली. आज जेव्हा मुलाच्या रूपानं घरात न्यायाधीश चालून आलाय तेव्हा या आईवडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू थांबता थांबत नाहीत. विना क्लास मिळवलं यश. आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या शहरात जाऊन महागडे क्लासेस लावण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र मंगेश यांनी परिस्थितीचे भान ठेवून आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून घरीच अभ्यास केला. योग्य नियोजन आणि सातत्य असेल तर यशाचं शिखर गाठता येतं, असं मंगेश धोत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले. काय म्हणाले मंगेश धोत्रे? आपल्या यशाबद्दल बोलताना मंगेश भावूक झाले. ते म्हणाले की माझ्या यशाचं पूर्ण श्रेय माझ्या आईवडिलांच्या कष्टाला जातं. ज्या आईने पोटाला चिमटा काढून मला शिकवलं तिच्या कष्टाचं आज चीज झालंय असं मला वाटतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द सोडू नये. कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळतं. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. सांगाल, मुलाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मुलांनी चांगल्या प्रकारे यश मिळवले. आपल्या समाजासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करावे आणि चांगले जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम करावे एवढीच माझी इच्छा आहे. काय सांगाल, मुलाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. माझ्या मुलांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मला खूप खूप आनंद वाटतोय आणि पुढं पण त्याने असंच गोरगरिबांना न्याय द्यावा आणि सूर्यावाने त्यांनी चमकत राहावं हीच माझी इच्छा आहे. प्रयत्नात यश मिळवले, कसं पाहता? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव मंगेश आनंद धोत्रे. माझं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा हे आहे. 2005 साली गावाकडील अल्पशेती, कोरडवाहू जमीन या सर्वाला कंटाळून माझ्या आईवडिलांनी राजगुरुनगर येथे स्थायिक झाले. माझी आई हे राजगुरुनगर शहरामध्येच धुणी भांड्याचे काम करायचे. माझे वडील हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात. आणि माझ्या आईवडिलांचा आदर्श माझे आत्तापर्यंत जे मला शिक्षक लाभले ते सर्व शिक्षक माझे लॉ कॉलेजचे प्राध्यापक किरण काळे सर यांनी सुद्धा मला परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आता मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचं प्रात्यक्षिक शिक्षण घेत आहे ते माझे सिनियर ॲडव्होकेट पुष्कराज परते सर. या सर्वांचा मला या परीक्षेसाठी फायदा झाला. त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणताही क्लास वगैरे न लावता या पदापर्यंत मी पोहोचू शकलो.